चला तर मंडळी, रोज रोज उन्हाळ्यात जेवायला काय बनवायचं ते आपल्याला अजिबात सुचत नाही. भाज्या वगैरे तर अजिबात खाव्याशा वाटत नाही. पण आपले असे काही पारंपरिक पदार्थ आहे ना, ते जिभेची चवच बदलतात. मी रात्री ना हरभरा डाळ भिजत घातली. म्हटलं हिचं काय करायचं ते सकाळीच पाहू. पण यापासून इतका जबरदस्त दुपारच्या जेवणाचा मी पदार्थ केला. तर इथे पहा, 1.5 वाटी हरभरा डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवली. आता एक 5 मिनिटांआधी चाळणीवर काढली. पाणी निथळून घेतलंय. डाळ छान भिजलेली आहे. आपण मस्त वाटल्या डाळीचा झुणका करतोय. याला कोंबड बेसन किंवा कोंबडा बेसन सुद्धा म्हणतात. ही भिजलेली जरा पाणी निथळलेली डाळ मिक्सर जारमध्ये काढायची आणि पाणी न घालता रवाळ अशी वाटायची. वाटत असताना मध्ये मध्ये झाकण उघडून चमच्याने खालीवर करायची, म्हणजे एकसारखी वाटली जाते. या पद्धतीने ही दरदरीत डाळ वाटून घेतली. एक 4-5 वेळा चमच्याने मिक्स केलं की छान वाटली जाते. पाणी घालायचं नाही. डाळ वाटून झाली त्यानंतर एक 10-12 लसणीच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घ्यायच्या. लसूण जरा जास्त घालायचा, म्हणजे या झुणक्याला, वाटल्या डाळीच्या झुणक्याला चव खूप छान लागते. आता एक जाड तळाची कढई घ्यायची. तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिक घ्या, त्यामध्ये झुणका लवकर शिजतो, चिकटत नाही किंवा तेलसुद्धा जरा कमी लागतं. पण सगळ्यांकडेच नॉनस्टिक असेल किंवा सगळ्यांना आता वापरायला आवडत नाही, म्हणून आपण जाड तळाचं स्टीलचंच भांडं घेतलं. यामध्ये तेल घातलं. तेल नेहमीच्या भाजीपेक्षा जरा जास्त घालायचं. तेल छान गरम झालं की मग खमंग फोडणी करायची. पाव चमचा मोहरी घातली. छान फुलल्यावर अर्धा चमचा जिरे घातले. जिरेही छान फुलले. कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याचा स्वाद यामध्ये खूप छान लागतो. हिंग जरूर घालायचा आहे. आणि या खमंग फोडणीमध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतले, ते घालायचे. कांदे लहान असेल तर एक 3-4 घेतले तरीही चालेल. कांदा जितका जास्त असतो ना, हा झुणका छान मऊसूत आणि चवदार तयार होतो. कांद्यामध्येच आता ठेचलेला लसूण सुद्धा घालायचा आहे आणि सगळं एकजीव करायचं. मध्यम आचेवर कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा. याला खूप जास्त लाल किंवा ब्राऊन करायचा नाही, नाहीतर झुणका कोरडा कोरडा होतो. हे पहा, कांदा इथे छान हलका गुलाबी झालेला आहे. यापेक्षा जास्त परतायचा नाही. गॅस कमी करायचा. अर्धी मोठी वाटी चिरलेली मी कोथिंबीर घालते. कोथिंबीर भरपूर घालायची, हिची चव खूप छान लागते. आणि कांद्यासोबत मिनिटभर परतून घ्यायची, म्हणजे हिचा स्वाद मस्त फोडणीत उतरला जातो. कोथिंबीरीऐवजी तुम्ही वाटीभर चिरलेली मेथी घातली ना तरीही चालेल, तो सुद्धा झुणका छान लागतो. मसाले सुद्धा अगदी सिंपल आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि आवडीनुसार लाल तिखट. आता तुम्ही डाळ किती घेतली आहे त्यानुसार कांदा आणि मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. इथे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा. कोथिंबीर घातली आहे त्यामुळे तापमान कमी झालेलं असतं आणि ते करपत नाही. मला लाल तिखट जरा कमी वाटलं म्हणून थोडंसं लाल तिखट मी इथे अजून वाढवलेलं आहे. लाल तिखट नको असेल तर लसणाबरोबर मिरची ठेचून तुम्ही केला तरीही चालेल. आता लाल तिखट वगैरे सगळं व्यवस्थित एकजीव केलं. एक 2-3 चमचे पाणी शिंपडून एक अर्धा मिनिटे परतून घेऊ, म्हणजे करपणार नाही आणि जरासा ओलसरपणा येईल. छान असं परतून झालं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं. त्यानंतर ही वाटलेली डाळ घालायची. मीठ आधीच फोडणीत घालायचं, म्हणजे डाळीमध्ये एकसारखं मिसळलं जातं. आता गॅस अगदी कमी ठेवायचा आणि फोडणीमध्ये वाटलेली डाळ व्यवस्थित एकजीव करायची. आता ही डाळ कच्ची आहे ना, तेव्हा तुम्हाला असा चिकट लगदा दिसेल, पण जसं जसं हा झुणका शिजला जातो छान मोकळा सुटसुटीत आणि तरीही मऊसूत राहतो, कोरडा फडफडीत होत नाही. त्यासाठी कसं शिजवायचं ते योग्य पद्धतीने शिजवणं गरजेचं आहे. मी सगळ्या टिप्स तुम्हाला पुढे सांगतेच. आपण फोडणीत ही वाटली डाळ छान मिक्स केली. सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा. सुरुवातीची 5 मिनिटे झाकण ठेवून कमी आचेवर एक वाफ काढायची. वाफ काढून घेते. तर झाकण ठेवून एक 5 मिनिटे एक वाफ काढली. इथे झुणका हळूहळू शिजायला लागलाय, तुम्ही पाहू शकतात. अजूनही हा जरासा चिकट आहे, पण अजून एक 5 मिनिटांची वाफ काढली ना की तो मोकळा व्हायला लागतो. तळापासून चांगला मिक्स करायचा. छान खरवडून मिक्स करायचा, म्हणजे तळाला करपत नाही. आता यामध्ये या स्टेजला आपण 2 टीस्पून तेल घालतोय, जेणेकरून झुणका छान मऊसूत आणि चवदार होतो. खूप कोरडा होत नाही आणि खाताना घशात असा कोरडा कोरडाही वाटत नाही. परत एक वाफ काढायची आहे. फक्त थोडंसं पाणी आपण शिंपडायचं, म्हणजे छान वाफ तयार होते. झुणकाही छान शिजतो, करपतही नाही आणि कोरडाही नाही होत. अजून 5 ते 10 मिनिटांची वाफ काढू.
तर मंडळी इथे आपल्याला झुणका शिजायला ठेवून 10-12 मिनटं झाले. प्रत्येक 4 ते 5 मिनिटांनी मी झाकण काढून मिक्स करते आणि थोडंसं पाणी शिंपडते. असं 3 ते 4 वेळा करायचं. एकूण हा झुणका शिजण्यासाठी 15 ते 17 मिनिटे मला लागली होती. आता तुमचा झुणका किती प्रमाणात केलेला आहे त्यानुसार वेळ कमी जास्त लागेल. नॉनस्टिकमध्ये केला तर लवकर शिजतो, तेलही कमी लागतं. दर 4 ते 5 मिनिटांनी झाकण उघडलं आणि थोडासा पाण्याचा सपका दिला. एकूण 15 ते 17 मिनिटात हा झुणका मस्त शिजलाय आणि आता किती मोकळा सुटसुटीत झालाय तुम्ही पाहू शकतात. शेवटी गॅस बंद करायचा, भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झुणका सर्व करायचा. मस्त मऊसूत शिजलेला आहे. काही डाळी अख्ख्या राहिल्या ना तरीही चालतात, त्या आतपर्यंत छान वाफवल्या जातात. मस्त असा जिभेची चव वाढवणारा झणझणीत चमचमीत वाटल्या डाळीचा झुणका तयार आहे. याला गरमागरम चपाती भाकरीसोबत सर्व करा, सोबत कैरी घ्या, कांदा फोडा, खूप मस्त लागतो. तुम्हाला असं कोरडं नको असेल तर तुम्ही यासोबत कढी करू शकतात. झुणक्यावर कढी घालून नुसतंच खायला इतकं अप्रतिम लागतं किंवा चपातीसोबतही खाऊ शकतात. तर मंडळी तुम्ही करतात का झुणका? कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.